ग्रोईंग अ चाइल्ड इज नॉट अ इझी जॉब ॲक्च्युली. म्हणजे तिचे सतत एवढे प्रश्न असतात. कधी कधी ती असं काहीतरी बोलून जाते की मी आणि माझी बहीण एकमेकांकडे बघतच राहतो. म्हणजे इतकं ॲक्टिव्ह ती आहे. त्यामुळे तिचं डोकं कुठेतरी गुंतवावं असा विचार डोक्यात आला. कधीच ती असं शांत बसत नाही. तिला सतत काहीतरी पाहिजे असतं. म्हणजे एक झालं की एक आता काय करायचं, आता काय करायचं. सतत ती म्हणजे काहीतरी कामामध्ये किंवा एका ॲक्टिव्हिटी सतत ती बिझी असते. त्यामुळे मग हा टेंट हाऊसचा विचार केला आणि हा टेंट हाऊस आम्ही ॲमेझॉनवरून मागवला आहे. सो हे सगळं आम्ही ते जोडण्यात तिची मदत मी घेतली. काय आहे ते? हा हाऊस. येस. आणि ती ते आल्यानंतर इतकी एक्सायटेड होते. बापरे, म्हणजे मी हे जोडणार, मी हे करणार, मग आता हे कुठे जोडू, हे कसं करू. जोडलंस आता सुचलं मम्मीला. नाही ते आता अशा पद्धतीने हा टेंट हाऊस जोडलेला आहे. सो हे सगळं बाकीसाठी आहे. आणि आता आम्ही त्याच्यावरती हे कवर टाकतोय. शी इज व्हेरी एक्सायटेड ॲज यू कॅन सी. मुळात जेव्हा तिने ते बघितलं तर ती स्वतः म्हणाली, म्हणजे फोटोमध्ये, की हा टेंट हाऊस आहे बरं का पिया मऊ. आणि मग ती खेळायला पण लागली. तिचे ते डॉल्स तिने ठेवले आतमध्ये, तिची स्कूल बॅग. म्हणजे हे आता जे हिंदी सक्तीचं चालू आहे. खरं तर जेव्हा ती असं काहीतरी गेम्स खेळत असते तेव्हा ती आम्हाला म्हणते की आता मराठी नाही बोलायचं, आता अच्छा अच्छा बोलायचं, बटाटे घेऊन म्हणजे हिंदी बोलायचं. सो तोडकी मोडकी ती हिंदी बोलते. मग आम्ही कधी कधी मराठी बोलतो, मग हिंदी बोलतो, असं आम्ही दोघी खेळतो. आणि आय एंड अप बीइंग इन अ टेंट हाऊस. हिअर आय एम विथ अ डॉल. अशी मी इथे ट्रॅप झालेली आहे. तो माझ्यासाठी मागवलाय का तिच्यासाठी हेच कळत नाही आहे नेमकं.